मंडळी, सत्तेची खुर्ची ही शक्ती, प्रभाव आणि जबाबदारीचं प्रतीक असते. खुर्चीत सन्मान आहे, खुर्चीत प्रभाव आहे. ती सत्तेच्या सामर्थ्याची, न्यायाची आणि नेतृत्वाची खूण असते. त्यामुळे तिला नेहमीच एक पवित्र स्थान मिळालं. ते एका व्यक्तीला सामान्य माणसापासून वेगळं करते. प्राचीन इजिप्तमधल्या फारोच्या सिंहासनापासून ते मध्ययुगातल्या राजसिंहासनापर्यंत ती नेहमीच शक्ती आणि वैभवाचं प्रतीक राहिली. सत्तेच्या खुर्चीत बसलेल्यांच्या हातात अनेकांचं आयुष्य बदलण्याची शक्ती असते. ती जशी अधिकार देते तशी ती जबाबदारीही देते. ती त्या व्यक्तीच्या चारित्र्याची आणि नैतिकतेची परीक्षाही घेते. ती नेहमीच माणसाच्या महत्वाकांक्षेचं आणि त्याच्या कर्तृत्वाचं प्रतीक राहिली आहे. खुर्ची व्यक्तीला उंचावर नेऊ शकते किंवा खालीही खेचू शकते, कारण सत्तेच्या खुर्चीत गरमीही असते. तिच्यात एक नशाही असते. ती जेवढी मखमली तेवढीच ती काटेरीही असते. ती मिळवणं जेवढं कठीण त्यापेक्षा ती टिकवणं जास्त अवघड. खुर्चीचा हा महिमा आज सगळा सांगण्याचं कारण आहे. राज्यातल्या काही लोकांची खुर्ची आज धोक्यात आली आहे. त्याला कारण आहे त्यांची जीभ आणि त्यांचे कारनामे. जे संकेत मिळत आहेत त्यानुसार या मंडळींनी आता बॅग पॅक करायची वेळ आली. कारण राज्याचे मुख्यमंत्री आता इनफ इज इनफच्या भूमिकेत ॲक्शन मोडवर आल्याची चर्चा आहे. नो नॉनसेन्स ही फडणवीसांच्या कामाची पद्धत आहे. कॅप्टन झाल्याबरोबर टीमला 100 दिवसाचं टार्गेट त्यांनी दिलं. परफॉर्मन्सवर भर दिला, पण तो नापासांना किती ग्रेस मार्क देऊन वाचवायचं हा त्यांच्या पुढचा प्रश्न आहे. त्यातच खुर्चीच्या नशेत बेधुंद झालेल्या काही लोकांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होतीये. त्यामुळे अशा वाचाळवीर आणि करामती लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो असं कळतंय. आपल्याकडे एक म्हण आहे, भाकरी फिरवली नाही तर ती करपते. ती बेताल, वाचाळ आणि करामती लोकांमुळे करपू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी भाकरी फिरवायला घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. संघ विचाराच्या तरुण भारतमध्ये आलेल्या खरमरीत लेख हाच याचा खरं तर सिग्नल होता. त्यानंतर राजकीय पटलावर ज्या गाठीभेटी सुरू झाल्यात, ज्या बैठका सुरू आहेत, त्या भाकरी फिरवण्याची प्रक्रिया मानली जाते. त्यामुळे वादग्रस्तांचं काउंटडाऊन सुरू झालंय का? दरारा दाखवण्याची हीच वेळ आहे का? मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणतात, मी शिवाचा भक्त आहे, हलाहल पचवू शकतो, पण त्याचीही एक सीमा आहे. ती ओलांडली जात असल्यानं फडणवीसांवर तिसरा डोळा उघडण्याची वेळ आली आहे का? काय घडलंय म्हणून ही चर्चा जाणून घेऊ. या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे काही मूलभूत सवाल निर्माण झाले, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची. आपल्या मान्यवर पाहुण्यांच्या सोबत आपला सवाल आहे, वादग्रस्तांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होतीये का? आणि आता या सगळ्या वादग्रस्त लोकांवर कारवाई करण्याची वेळ आली आहे का? योजनांपेक्षा आमदार आणि मंत्र्यांच्या वर्तनाची जास्त चर्चा आहे का? 9 महिने होत आले सरकारला. या 9 महिन्यात कशाची चर्चा झाली? मुख्यमंत्री फडणवीस भाकरी फिरवणार आहेत का? कारण फडणवीसांचा जे अपेक्षित आहे, इतक्या बहुमताच्या नंतर सरकारचा जो परफॉर्मन्स दिसायला पाहिजे तो या सगळ्या कारणांमुळे दिसत नाही का? मित्रपक्षांमुळे भाजपची अडचण होतीये का? खरं तर मित्रपक्षांना सामावून घेतलं भाजप, पण ह्या मित्रपक्षांच्या आमदारांना आवरणार कोण? मित्रपक्षांच्या नेत्यांचं नियंत्रण त्यांच्या आमदारांवरती, त्यांच्या मंत्र्यांवरती नाही का? अशी सुद्धा एक प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबद्दलची चर्चा आपल्याला करायची आहे. आपल्या सोबत मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आहेत, आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत आणि राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर आपल्या सोबत आहेत. सगळ्यांचं मी स्वागत करतोय. सुरुवात मात्र केशव उपाध्ये यांच्यापासून करणार आहे. केशवजी, मला सांगा, काही केलं तरी काहीच होत नाही. तुमच्याकडे एवढं मोठं बळ, एवढं सगळं, पण आज ज्या प्रकारे चर्चा वेगवेगळ्या गोष्टींची होते, इनफ इज इनफ या इथपर्यंत तुम्ही पोहोचलायत का? किती विकेट जाणार आहेत एकदा सांगून टाका. विलास, 2-3 गोष्टी स्पष्ट करतो. पहिल्यांदा फारच घाई झाली दिसते विकेट घेण्याची. म्हणजे इतकी घाई दाखवू नका. जो सरकारचा अधिकार आहे, जो सरकार ठरवतं ते निर्णय आपणच घेताय असं मला ऍक्च्युली वाटून गेलं. आपला सगळा रिपोर्ट मी पाहत होतो आणि जणू आपणच सगळे निर्णय घेत आहात. जर आता विकेट पडताय, मंत्रिमंडळ फेरबदल होतोय, शपथविधी ठरलाय, लोकांनी शपथ घ्यायचं कधी ते ठरलंय, असं काहीसं मला वाटलं की सगळं जणू आपण ठरवूनच टाकलंय सगळं. मग ही चर्चा कशाला? मुळात कुणीतरी संजय राऊतांनी सांगितलं आणि संजय राऊतांनी सांगितल्यानंतर मला सांगा, संजय राऊतांनी केलेली एक भविष्यवाणी खरी ठरली आहे का?
संजय राऊतांनी केलेलं एक भाकीत खरं ठरलंय का? संजय राऊतांनी आतापर्यंत जी जी विधानं केली ती खरी ठरली आहेत का? एक संजय राऊत काय सांगणार की 4 मंत्री काहीतरी बदलणार अमुक तमुक आणि त्याच्यावरती आपण त्यावरती एक रिपोर्ट करणार आणि त्याच्या म्हणणार की सरकार काय नो नॉर्म्स पर्यंत पोहोचलंय का? मुळात 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक त्यातला जो भाग आहे मंत्र्यांचे वादग्रस्त विधानं किंवा एकूण वादग्रस्त गोष्टी, तो भाग वेगळा आहे. आणि दुसरा भाग आहे मंत्रिमंडळातला फेरबदल. मंत्रिमंडळातला फेरबदल हा जो आहे तो आता या क्षणाला मला वाटतं सुधीर भाऊंनी पण ते स्पष्ट केलं, तो खऱ्या अर्थाने एका अर्थाने मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार असतो आणि ते आवश्यकतेनुसार तो निर्णय घेतला जातो. पण आपण कुठल्या निष्कर्षावर येऊन पोहोचलात हे मला आतापर्यंत कळलं नाही की मंत्रिमंडळ फेरबदल होणार. आता राहिला प्रश्न मंत्रिमंडळातील किंवा एकूण सत्ताधारी पक्षातील काही गोष्टी, काही जणांचा बोलण्याचा किंवा एकूण वादग्रस्तता, त्याच्याबद्दल नक्की चिंता असू शकते. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विधानसभेतही सांगितलंय की आपल्या कृतीतून असा मेसेज जातो की महाराष्ट्रामध्ये लोक आमदार माजलेत. पण ही गोष्ट एक वेगळी असू शकते. पण याच्याने भाकरी फिरवली जातीये, मंत्रिमंडळ फेरबदल जात आहे. मला खरंच कौतुक आणि तुमचं मला काय काय बोलावं कळत नाहीये. इथपर्यंत तुम्ही जाऊन पोहोचला आहात की मंत्रिमंडळाचा फेरबदल उद्या होतोय, त्याची शपथविधी तारीख ठरली आहे, अशा पद्धतीने लगेच बाईट पोट सगळं तुम्ही जे केलंय ते खरंच कौतुकास्पद आहे. पण ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. कृपया आणि कुणाच्या आणि त्यातलं मी काहीतरी समजलं असतं, काही कोणीतरी एखाद्या ठोस काहीतरी तुमच्याकडे असतं. बरं, मुख्यमंत्री विधान केलंय का? मुख्यमंत्री विधान काही नाही या विषयातलं मंत्रिमंडळ फेरबदलाबद्दल. भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्याने विधान केलंय का? ह्याच्याबद्दल शून्य माहिती आहे, म्हणून कुणीच बोललेलं नाही. एक मिनिट. तिसरं, युतीतील महायुतीचे घटक पक्ष, मग ते अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, ह्यांच्यापैकी कुणी भाष्य केलंय का? कुणी भाष्य केलेलं नाही. म्हणजे जे या संदर्भातले अधिकृत, बरं दिल्लीतलं आमचं कुणी भाष्य करताय का? ते बोलत नाहीये. म्हणजे एकीकडे या विषयामध्ये जे निर्णय करणार आहेत त्यातलं, जे निर्णय करण्यातले अधिकारी व्यक्ती आहेत त्यातलं एकही जण कोणी बोलत नाही. मात्र ज्याचा काही संबंधच नाही असे संजय राऊत बोलतात, म्हणून तुम्ही त्यावरती चर्चा करताय. हेच मुळात हास्यास्पद आहे विलास त्याच्यामध्ये. बरं, ठीक आहे. तुमचं असं म्हणणं आहे की असं काहीच होणार नाहीये. पण प्रश्न, आज जी बातमी आली, मुख्यमंत्री असं म्हणाले की म्हणजे ऑफ द रेकॉर्ड ते असं म्हणाले म्हणे की कोविडगेपणा योग्य नाहीये, तो तयार होऊ शकतो जर आपण काही केलं तर काही चालू शकतं, अशा प्रकारे नाराजी व्यक्त केली त्यांनी. एक मिनिट. मुख्यमंत्र्यांच्या तोंडी कृपया, आपले मुख्यमंत्री अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट जी भूमिका मांडणार ती मांडतात. तुम्ही विधानसभेत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की अशा पद्धतीचं कृत्य बरोबर नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या तोंडी ऑफ द रेकॉर्ड म्हणून काही विधान कृपया टाकू नका. तो मुख्यमंत्र्याच्या, कारण मुख्यमंत्री बोलणारे मुख्यमंत्री आहेत, मीडियाशी संवाद साधणारे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे मीडिया प्रेमी किंवा मीडियाशी व्यवस्थित डायलॉग असणारे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना जे विधान करायचे ते दोन नेत्यांशी चर्चा झाली, त्याच्यातून सूत्रांकडून ती माहिती आली, तटकरे आणि त्यांच्यामध्ये झालेल्या चर्चेचा असे सूत्रांच्या चर्चे, मग सूत्रच्या चर्चेमध्ये, आणि त्याला तुम्ही चॅनल त्यावरती अधिकृत प्रोग्राम करताय की आता तुमचा मी आता जी डॉक्युमेंटरी पुन्हा काढून बघा तुमचा रिपोर्ट झालं ठरलं, अशी विधान आहेत त्याच्यामध्ये, उद्गारवाचक चिन्ह किंवा प्रश्नचिन्ह नाही आहेत, पूर्णपणे विधान आहेत. आणि त्यामुळे अशा वाक्यांनी लोकांमध्ये गैरसमज, मुख्यमंत्र्यांच्या ना तुम्ही चॅनलने काय चालू तुमचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही, पण मुख्यमंत्री जाऊन असं काही म्हणाले झालं, अशा प्रकारचा संदेश कृपया देऊ नका. बाकी तुम्हाला जो चालवायचं तुम्ही चालवा, आमचं तर ऍक्शन कारण नाही. बरं, ठीक आहे. मी काँग्रेसला विचारतो, हनुमंत पवारजी, तुम्हाला वाटत होतं, म्हणजे विरोधकांना असं वाटत होतं की आता काही मंत्र्यांना, ज्या वादग्रस्त मंत्री आहेत ते घरी जातील, सरकारची प्रतिमा मलिन करणारे लोक बदलले जातील, खांदेपालट होईल. पण आता मुख्य प्रवक्ते सांगतायत की असं काही नाही होणार आहे, फार आशेवर राहू नका तुम्ही. विलासजी, या महायुती सरकारमधलं कोण जाणार आणि कोण राहणार इतक्या साध्या सोप्या विषयामध्ये खरोखर काँग्रेस पक्षाला रस नाही. जनतेच्या नजरेतून ह्या सरकारमधल्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांपासून ते राज्यमंत्र्यांपर्यंत जो भोंगळ कारभार सुरू आहे, त्यामुळं राज्यातील जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. याची कुणकुण भारतीय जनता पक्षाला लागलेली आहे. याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. केशवजी इथं ज्येष्ठ आहेत, ते इथं मान्य करणार नाहीत. हा धोका पत्करून मी हा आरोप करतो की देवेंद्रजींना वाचाळ मंत्री,
देवेंद्रजींना कारभारावर आपल्या खात्यावर पकड नसलेले मंत्री आणि या सगळ्या प्रकारामध्ये डायरेक्ट हाणामाऱ्या हिंसाचार करणारे मंत्री याचा उबग आलेला आहेच आहे. आता भारतीय जनता पक्ष त्यांच्या प्रचारानुसार संस्कारी पक्ष म्हणून ह्या लोकांना बाजूला ठेवणार की या सगळ्या लोकांची ओझी वाहणार हे पाहण्यापुरतं आम्ही ह्या चर्चेकडे बघतोय. देवेंद्रजींच्याच मंत्रिपदाबद्दल बघा, गृह खातं त्यांच्याकडे आहे, ऊर्जा खातं त्यांच्याकडे आहे. काय महाराष्ट्राच्या गृह खात्याची आज अवस्था आहे? गज माफियापासून महिलांवरच्या अन्याय अत्याचारापासून ते विचारवंतांवर हल्ले होण्यापर्यंत देवेंद्रजी अपयशी आहेत. अजितदादांचं खातं घ्या, अजितदादा वित्त आणि नियोजन मंत्री आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही अर्थसंकल्प मांडल्यानंतर 3 महिन्यात पुरवणी मागण्या मागायची वेळ आलेली नाही. काय अजितदादांचं कौतुक करावं? एकनाथ शिंदे साहेब यांचा चेहरा आहेत सरकारचा, उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक उपक्रम मध्ये काय चालू आहे सध्या? तर जर आपण पाहिलं तर नगरविकास खात्यामध्येच उधळपट्टी होते म्हणून मुख्यमंत्र्यांनी आरोप केला आणि फाईल स्वतःच्या कार्यालयाकडे घेतल्या. जर या सगळ्या मंत्र्यांच्या नेत्यांची जर ही अवस्था असेल तर महाराष्ट्रामध्ये दादा भुसे असतील, उदय सामंत असतील, अतुल सावे असतील, छगन भुजबळ साहेबांच्या खात्यामध्ये तिकडे विदर्भामध्ये नकली तांदूळ वाटायला चालू आहे अन्न पुरवठा खात्यातून. कोणी बोलायला तयार नाही. माणिकराव कोकाटेंचं काय सांगू मी? नितेश राणेबद्दल तर आपण चर्चा करून महाराष्ट्राचा आणि चॅनलचा वेळच घेऊ नये इतकं सगळं आहे. हो, गिरीश महाजन तर आपत्ती महाराष्ट्रावरची कमी आणि पक्ष फोडण्यामध्ये जास्त आपत्ती विभागाचं काम दाखवत आहेत. या सगळ्या लोकांना प्रताप सरनाईक घ्या, संजय शिरसाट घ्या, अशोक उईके, आदिवासी खात्याची रक्कम कट केल्यानंतर एकही मंत्री बोलला नाही. ना संजय शिरसाट साहेब बोलले ना उईके साहेब बोलले. कुणाचं सांगावं? राहुल रेखावार नावाचा एक IAS ऑफिसर दादा भुसे या शिक्षण मंत्र्यांना अंधारामध्ये ठेवून परस्पर हिंदी आणि मराठीचा जर आदेश काढत असेल तर देवेंद्रजींचं नियंत्रण आहे का? अजितदादांचं कोण ऐकणार आहे का? एकनाथ शिंदे साहेबांच्या खात्यामध्ये सांगा बरं भरत गोगावले साहेबांच्या खात्याचं एक चांगलं काम, सांगा बरं संजय राठोड साहेबांच्या खात्यातलं एक चांगलं काम, आदिती तटकरे मॅडमनी इथं अंगणवाडीच्या सेविका आमच्या अशा कार्यकर्त्या किती वाईट अवस्थेमध्ये पावसामध्ये मोर्चा आंदोलन करतायत. एक खातं असं घेऊया की ज्याच्यावर या महाराष्ट्र सरकारला सांगण्यासारखं काहीतरी असेल. परस्परामध्ये हनुमंतराव, आम्ही 3-4 वादग्रस्त लोकांचं सांगितलं, तुम्ही तर अख्खं मंत्रिमंडळच बदलाल म्हणजे काही ठेवा ना. बरं ठीक आहे. केशवजी पटकन उत्तर द्या. नाही, पटकन असं आहे की ज्याला आंधळ तो हे आहे ना, तो ज्या रंगाचा चष्मा घालतो, राहुल गांधीच्या अंधभक्तीचा चष्मा घातल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातला विकास दिसतच नसेल तर त्याला नाईलाज होत नाही. आता पूर्ण उद्या मध्ये बोललो नाही, आता बोललो त्यांच्यावर एक वेगळी चर्चा करू, त्या दोघांवर आपण वेगळी चर्चा करू, आपण मुद्द्यांचं बोलू. कालचा रिपोर्ट काँग्रेसला सवयच नाही वाचनाची, अभ्यासाची, त्यामुळे दुर्दैवी आहे काँग्रेसची परिस्थिती. मुळात कालच रिपोर्ट आलाय एका वित्त संस्थेचा, त्यामध्ये महाराष्ट्र हे सर्वोत्तम आर्थिक प्रगतीचं राज्य म्हटलं गेलंय. त्यांना माहिती नसेल, इंग्रजीतला रिपोर्ट आहे, हवं असेल तर पाठवतो. दुसरा अटल सेतू पासून अनेक या राज्यातले प्रकल्प, कोस्टल रोड पासून मुंबईकर असतील किंवा गावागावातली जनता अनेक विकासाचे प्रकल्प अनुभवतीये. या सगळ्याच्या मध्ये पृथ्वीराज चव्हाणचा हात थरथर कापत होता, हे आपण विसरलो का याच्यामध्ये? सह्याद्री म्हणजे याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगता सरकारचा कारभार कसा चालवावा. याच पृथ्वीराज काँग्रेस सरकारमध्ये एका कॅबिनेट मंत्र्याला, रविकिरण देशमुखांना लक्षात असेल, त्यांना शिक्षा झाली होती तरी ते कॅबिनेटमध्ये होते. हे आपण विसरलो का? तुमच्या दुसऱ्या आणखीन अमरावतीच्या आमदार मंत्री होत्या, त्या मंत्री असतानाही त्यांना हायकोर्टाने शिक्षा सुनावली. हे आपण विसरलो का? महाविकास आघाडी सरकारच्या काळातलं. काँग्रेसचा कारभार जेवढा कारभार आहे, पण त्याच वेळी या ठिकाणी राज्यातल्या अनेक ठिकाणच्या विकासाच्या 50 गोष्टी मी ओळखून सांगतो. ऐकायची तयार असेल तर मी आता सांगायला तयार आहे. मी आता सुरुवात केली आहे, त्यामुळे त्याच्या गोष्टी जाऊ नका. राज्य प्रगतीपथावर आहे, राज्यातल्या जनता ती अनुभवती आहे. काँग्रेसला म्हणून ती विचारत नाही आणि म्हणून ईव्हीएम सारख्या गोष्टीवरती काँग्रेस रडत. मला बाकी 3 पाहुण्यांकडे पण जायचे, तुमच्या दोघांचीच फायटिंग चालू आहे. हा हनुमानजी 20 सेकंद. शिक्षा झालेले मंत्री असं सांगितलं, पॅरलवर बाहेर आलेल्यांना यांनी कॅबिनेटमध्ये घेतलेलं आहे आणि या कोकाटे साहेबांना न्यायालयानं शिक्षा दिली सुद्धा यांनी काढलेलं नाही. विद्यमान सरकारमध्ये आरोपी मंत्री बसले, त्यांनी काय काँग्रेसची धुनी दूध बसावी? सांगतो तुम्हाला. सुषमा बरं ठीक आहे, आपण पुढे जाऊ. सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ताई, स्वागत आहे तुमचं. आज संजय राऊतांनी सांगितलं एवढे मंत्री जातील, हे जातील, त्याच्यावर तीव्र आक्षेप आहे. केशव उपाध्याय असं म्हणाले की असं काही होणार नाहीये, हे कल्पनाविलास आहे तुमचा सगळ्यांचा.
असं काही नाही होणार आहे. नाही, केशवजी असतील किंवा या पॅनलवरचे सगळेच वक्ते असतील, मला या सगळ्या वक्त्यांना आणि आपल्याला आणि महाराष्ट्राला सांगायची इच्छा आहे की मुळात पक्षीय राजकारणाच्या थोडस वर उठून आपण बोलणार आहोत का आणि विचार करणार आहोत का? कारण मुद्दा महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या गरिमेचा आहे. ज्या विधिमंडळामध्ये कायदे तयार होतात आणि कायदे तयार करणाऱ्या विधी सभागृहाच्या तिथे कायदे तयार करणारे लोकप्रतिनिधी कायदे मोडायला तयार होतात. बरं, यावर केशवजी बोला तुम्ही, मी खूपच उशिरा जॉईन झाले त्यामुळे मला पूर्ण करू देत. आता ह्या सगळ्यांच्या संबंधाने हे धडधडीत कायदे मोडत असताना दुसऱ्या दिवशी काय केलं जातं तर आमदार उभे राहतात आणि मी दिलगिरी व्यक्त करतो म्हणतात, माफी सुद्धा मागत नाही, दिलगिरी, आणि संपला विषय. आता या सगळ्यांच्या नंतर त्याच विधिमंडळाच्या कॅन्टीन मध्ये एक जण असा WWF सारखी बॉक्सिंग खेळतो, त्याला समज दिली असं उपमुख्यमंत्री सांगतात, तर तो आता खुलं करारनामा जाहीर करतो आणि त्या खुल्या करारनाम्यात तो सांगतो की चला कुणीच मध्ये यायचं नाही, आता आमचं होऊन जाऊ दे 2-2 हात. आता या सगळ्यांच्या मध्ये मला केशवजी आपल्याला आणि सगळ्यांनाच फार नम्रतेने, जिथे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय असं म्हणतात, ते असं सांगतात की मंत्र्यांना समज देण्याची गरज आहे, अन्यथा आपल्याला लोक हलक्यात घेणार नाहीत. हे फार महत्वाचं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सुद्धा नाराजी व्यक्त केली जाते की मित्र पक्षांच्या वर्तनामुळे भाजपा बदनाम होत आहे. केशवजी पुन्हा एकदा नम्रतेने सांगितलं, खरं तर नम्रतेने असा शब्द पुन्हा पुन्हा वापरते, हे पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की अरे इकडे संजय शिरसाटने काय केलं, संजय गायकवाडने काय केलं, माणिक कोकाटे काय बोलले, सूरज चव्हाणने काय मारहाण केली, यांच्यातल्या काय भानगडी झाल्या, या सगळ्यांपेक्षा सुद्धा महाराष्ट्राचं चित्र कसं जातंय आणि त्याला उत्तर ह्या मंत्र्यांना कोणी विचारणार नाहीये. हे सगळे लोक म्हणजे महाराष्ट्र आहे, कारण महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेलं आहे आणि या सगळ्या कॅबिनेटचा सुकाणू समितीचे प्रमुख हे सन्मान्य मुख्यमंत्री आहेत. जबाबदेही मुख्यमंत्र्यांची आहे. प्रत्येक वेळेला मुख्यमंत्र्यांच्या नावाने लोक शंका करणार आहेत. मुख्यमंत्र्यांमुळे देवेंद्रजींच्या काळात कधी नव्हे एवढा राजकीय चिखल झाला, कधी नव्हे एवढा महाराष्ट्र नासवला गेला, देवेंद्रजींच्या काळात झालं. हे पुन्हा पुन्हा अंडरलाईन केलं जाणार आहे. त्यामुळे हे समजून घ्या की जर मुख्यमंत्र्यांना सतत उत्तरं द्यावी लागतात तर मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी आहे की अशी बेताल वर्तन करणारी लोक त्यांच्या नुसत्या दिलगिऱ्याच ऐकून घेणार आहात की पुढे काही करणार आहात. त्याला जोडून अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे, उशिरा आले म्हणून, की 26/11च्या हल्ल्यानंतर फक्त आणि फक्त बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी यांनी राम गोपाल वर्मांना घेऊन गेल्यानंतर जो गहजब झाला, आता सत्ताधारी म्हणून असणारे तेव्हा विरोधक म्हणून त्यांनी राजीनामा मागितला आणि विलासरावजींनी राजीनामा दिला, कारण लोकप्रतिनिधींचे वर्तन व्यवहार कुठे कसे असावेत याचे संकेत ठरलेले असतात. लोकप्रतिनिधींचे वर्तन व्यवहार ठरवायचेच नाही कोणी. ठीक आहे, मी विचारतो, अरुण सावंत आपल्या सोबत आहेत ताई, समर्थन करायचं. मी अरुण सावंतांना विचारतो. अरुण सावंतजी, तुम्ही एक महत्वाचा मित्रपक्ष आहात या सरकारमधला. या मित्रपक्षाच्या नेत्यांचं जे वर्तन आहे ना सध्या, त्या वर्तनामुळे सरकारची प्रतिमा डागाळली. मुख्यमंत्र्यांना कान टोचावे लागेल, जाहीरपणे बोललेत मुख्यमंत्री हे योग्य नाहीये म्हणून. तुमचे मंत्री, तुमच्या आमदार ऐकत नाहीयेत असा मेसेज जातोय, खरं आहे काय? विलासजी पहा, खरं जर सांगायचं झालं तर या महाराष्ट्राच्या 12 करोड जनतेला या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत आणि म्हणूनच इतक्या मोठ्या प्रचंड मतदानाने हे सरकार निवडून दिलं गेलेलं आहे. आता जेव्हा मतदार हे मायबाप सरकार असं आपण म्हणतो, मतदारांना आपण सर्वोच्च मानतो, जनता जनार्दन म्हणतो, तेव्हा या सरकारमधील मंत्र्यांचा सुद्धा त्यांचं सुद्धा हे कर्तव्य बनतं की आपल्यावरती जनतेने फार मोठी जबाबदारी दिलेली आहे, आपल्याला या मंत्रिमंडळामध्ये आपल्या नेत्यांनी पाठवलेलं आहे, तेव्हा आपण तिथे कसं बोलावं, कसं वागावं, जनतेबरोबर कशी वर्तणूक करावी, हे सुद्धा शिष्टाचार त्या मंत्र्यांनी पाळले गेले पाहिजेच, या मताचा मी आहे. परंतु ज्या प्रकारे आता अंधारे ताई आणि काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवारजी स्वतःच्या पक्षाची बाजू मांडत होते आणि ज्या सरकारवरती
आम्ही माझ्या जनतेने पक्षाची प्रचंड बाजूच ऐका, मांडलेली मध्ये बोलू आहे. नका, तुम्ही मध्ये बोलू नका. बरं थांबा तुमची थांबा काय त्यांचं- लेवल आहे हे अरे मी बाजूच महाराष्ट्राची मांडलेली जनता माझ्या भली पक्षाची, भाती काय ओळखते. कमाल आहे. तेव्हा तुमच्याकडून सौजन्याच्या बातम्या या बरं, महाराष्ट्राला अरुणजी तुम्ही तुमच्या ह्या वादग्रस्त लोकांवर कारवाई करणार आहात का? मुख्यमंत्र्यांनी करायची काय गरज आहे? तुम्ही करा ना पहा, तुमच्या वादग्रस्त लोकांवर कारवाई. त्यांच्या विलासजी, जे जे चुकीचं घडलेलं आहे किंवा घडणार आहे त्याच्यावरती योग्य ती घडणार आहे अजून. योग्य ती कार्यवाही अजून करायची. घडणार मध्ये आहे. बोलू नका हो. अहो मध्ये तुम्ही बोलू नका, तुम्ही फार हे विद्वान आहात, अजून घडणार हे आहे सर्वांना म्हणालात माहित आहे. तुम्ही. मी बोललो अहो, ना, मी तुम्ही परत अजून घडणार बोलतो, आहे मी म्हणालात. परत सांगतो जे जे काही चुकीचं घडलंय आणि भविष्यात जे जे काही चुकीचं घडेल त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्याची जबाबदारी घडणार तुम्ही मुख्यमंत्र्यांची आणि आमच्या मुख्य नेत्यांची. तुम्ही शहाणपणा शिकवू नका, कारण तुम्ही नाही, याच्या आम्ही अगोदर जे शहाणपणा जे काही शिकवतच नाही. या सगळ्या महाराष्ट्राला शहाणपणाची तुमच्याकडे जबाबदारी आहे. उद्देशून, महाराष्ट्राच्या तुमच्याकडे जनतेला सगळी उद्देशून, शहाणपणाची महाराष्ट्राच्या जबाबदारी आहे. विधिमंडळाच्या Fixed गरिमेबद्दल ठीक आहे, तुम्हाला तुम्ही अधिकार म्हणताय की मागच्या कारवाई महिन्यात केली काय जाईल. बोलला होता? ठीक आहे, कारवाई केली जाईल. मला रविकिरण देशमुख सरांकडे जायचंय. महिन्यामध्ये प्लीज मी दोघांनाही थांबवतोय. विधिमंडळाच्या रविकिरण सर, गरिमेबद्दल तुम्ही उद्गार काढले. गेली अनेक दशकं महाराष्ट्राचं राजकारण बघितलेलं आहे. आज मी तुमचा लेख सुद्धा वाचला. महाराष्ट्र असा कधी नव्हता असं तुम्ही म्हणताय. या महाराष्ट्राची जी दशा आणि दिशा आहे ती बदलण्यासाठी, आत्ताची जी आहे ती बदलण्यासाठी हीच योग्य वेळ आहे मुख्यमंत्र्यांना तिसरा डोळा उघडण्याची. विलास, अतिशय चांगलं बहुमत या सरकारला मिळालेलं आहे. जून 2022 ते नोव्हेंबर 2024 सरकार वेगळं होतं. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. सरकारसमोर मोठं आव्हान होतं. त्यांना असं वाटत होतं की लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला जे यश मिळालंय ते पाहता आपलं सरकार परत येईल की नाही. मला वाटतं त्या काळामध्ये खूप निर्णय झाले, काही झालं, त्याच्यात जायला नको. हा. परंतु प्रचंड बहुमत मिळालं. सरकारला खूप चांगलं स्थैर्य आहे. सरकारकडे संख्याबळ चांगलं आहे. अशा वेळेला त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या चांगल्या कल्पना आहेत, त्यांना जी जी कामं करायची आहेत, त्यासाठी ही आदर्श अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये खरं तर बाकीचे अडथळे यायलाच नको. का अडथळे येत आहेत आता त्याचा अभ्यास ते करत असतील, परंतु अशा वेळेला सरकारची बदनामी होणं, मंत्र्यांविषयी काही बोललं जाणं, आमदारांच्या वर्तनाविषयी शंका उपस्थित होणं, जनमानस थोडस निराश होणं, त्याच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या माध्यमातून उमटणं, मग सोशल मीडिया असो नाही आणखी काही असो, तर हे सगळं मला वाटतं की अनपेक्षित आहे आणि अनाकलनीय सुद्धा आहे. कारण हे मला महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा वाटलं नसेल की अशा काही गोष्टी आता बाहेर येतील म्हणून. तर अशा वेळेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस निश्चित काही ना काही त्यांच्या मनामध्ये योजना असणारच. कारण त्यांना सुद्धा काम करायला आता योग्य ती परिस्थिती आहे. खूप मोठं बहुमत आहे. अशा वेळेला आपल्या सहकार्यामुळे जर आपण आपली प्रतिमा डागाळत असेल सरकारची, लोक वेगळीच चर्चा करत असतील, ज्यावेळी लोकांना आपण बरंच काही द्यायला उत्सुक आहोत, बऱ्याच योजना द्यायला उत्सुक आहोत, अशा वेळेला आपल्याला खुलासे करण्याची, काही घोषणा व नाही असं म्हणण्याची, आमदारांच्या बद्दल लोकांमध्ये काय प्रतिमा बनली आहे ते म्हणण्याची वेळ यावी. मला वाटतं हे कुठेतरी धक्कादायक आहे. अशा याचा निश्चित विचार महायुतीचे नेते आपापसात करत असतील. त्याचे परिणाम तात्काळ येणार नाहीत असंही मला वाटतं आजवरच्या अनुभवावरून. कारण विरोधी पक्षाला जेव्हा पोषक परिस्थिती असते, विरोधी पक्ष जेव्हा स्वार व्हायला बघतो सरकारवर, त्यावेळेला सरकार त्यांच्या हातात चेंडू देत नाही. सरकार आपलं ऑपरेशन ही योग्य वेळेला करतं. थोडीशी परिस्थिती निवळल्यानंतर हळूच काहीतरी निमित्त येईल असं मला वाटतंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. अशा वेळेला सरकारची प्रतिमा डागाळून विरोधकांच्या हाती प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळं कोलीत मिळू नये, त्यांना सरकारवर आक्रमण करण्याची संधी मिळू नये, याचा विचार होईल असं मला वाटतं. विलास, खरंय. पण सर इथं विरोधकांनी काहीच केलेलं नाहीये, म्हणजे त्यांना क्रेडिट द्यायचं काहीच हे सगळे सेल्फ गोल झालेत हे जे. हा 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 म्हणजे मी फक्त वेगळी कोटी केली विरोधक नाही, बरोबर आहे. पण हे अशा चर्चा जनमानसामध्ये सुरू झाल्या की विरोधी पक्ष फायदा घेण्याचा प्रयत्न करतो ना. तो स्वार होऊ शकतो. आता सुषमाताई अंधारे ज्या बोलतायत किंवा दुसरे विरोधी पक्षाचे नेते जे बोलतायत, आता संजय राऊतांचा उल्लेख मगाशी आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला झाला, ते झालं. त्याला ती संधी हवीच असते ना. ती संधी जर अशी रेडीमेड मिळत असेल तर त्या संधीचा लाभ घेणारच. म्हणून त्या अर्थाने मी म्हणतो. बरोबर, अगदी बरोबर आहे. रविकिरण सर, फक्त 2 सेकंद घेते मी, फक्त 2 सेकंद यासाठी रविकिरण सर घेतले की मुद्दा हा आहे की वारंवार समज दिल्यावरही या लोकांचे वर्तन व्यवहार बदलत नाहीत. विशेष की यावरची नाराजी केशवजी ज्यांना डिफेंड करत आहे, तर केशवजींनी पण समजून घ्यावं. मी पुन्हा म्हणते
की अहो माननीय मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, विलास संघाने बरोबर. नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आमच्याकडे काहीच शहाणपणा नाहीये. सावंत साहेब सगळं तुमच्याकडेच आहे. फक्त तुमच्याकडची थोडा शहाणपणा संजय गायकवाड आणि संजय शिरसाटला द्या म्हणजे झालं. बोला. ठीक आहे केशवजी बोला. विलास नाही नाही, दोन तीन गोष्टी आहेत. मी या चर्चा सुरू करताना दोन वेगळे विषय केले, तुम्हाला हा. आठवत असेल तर. हम्म मी सुरुवातीला हे म्हणालो की ज्या पद्धतीचं लोकप्रतिनिधींचं वर्तन आहे त्याच्याबद्दल दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आणि ती सर्वांनीच विचार करण्याची गोष्ट आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधींचं सगळं त्यांचं वागणं आहे, वर्तन आहे, ते समर्थन करण्याचं कारण नाही ज्या काही गोष्टी घडल्यात त्या. हम्म. पण त्याचा मंत्रिमंडळाचा बदलाचा जो तुम्ही अधिकार घेतला त्याच्यावरती मी आक्षेप घेतला, हा मुद्दा आहे. अहो मग एक केशवजी मिनिट, अधिकार विलास, माझं घेतलेले पूर्ण होऊ दे. नाहीये. विलास, आता माझं पूर्ण होऊ दे. तरुण दुसरा भारत मुद्दा, मध्ये असं सांगितलं रविकांत कारवाई देशमुख करा यांच्या यांच्यावरती. वागण्यामध्ये हा असं आलं, एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या मुद्दा, हम्म. की जणू ही पहिल्यांदाच महाराष्ट्रात घडतंय. म्हणजे रविकांत देशमुख खूप ज्येष्ठ पत्रकार आहेत, अनुभवी पत्रकार आहेत. त्यांना घेऊन जातो 1968 मध्ये घेऊन जातो. ते त्यांना चांगलं लक्षात असेल, म्हणजे त्यावेळी आपण दोघेही नसू कदाचित, पण संदर्भ सांगतो. 1968 ला पहिल्यांदा बबनराव ढाकणेंनी विधिमंडळामध्ये उडी मारली होती, पहिल्या पत्रकं फेकली आणि मग उडी मारली. हेच बबनराव ढाकणे नंतर मग काँग्रेसचे आमदार झाले होते. पहिला प्रसंग. दुसरा प्रसंग सांगतो. दुसरा प्रसंग 1978-79 ज्यावेळी इंदिरा गांधी नाटक झाली, तर राम पंडागळे नावाचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अशीच विधिमंडळ उडी मारली होती. तेही नंतर काँग्रेसचे आमदार झाले होते. त्यामुळे आणि अनेक उदाहरणं, म्हणजे विलासराव यांच्या काळामध्ये पद्मसिंह पाटील मुंडे साहेबांचं भांडण असेल, अनेक, पण ती भांडणं अर्थात वैचारिक स्तरावरची भांडण होती, ती आपण सगळ्यांनी बघितली आहेत. पण विधिमंडळामध्ये वाद चर्चा होत राहणं हे नेहमीच घडलं आणि ते घडलं पाहिजे. पण Fighting त्याचबरोबर नाही हे होत. आत्ताच घडलं, फायटिंग पूर्वी कधी कसं घडलेलंच समर्थन होऊ नव्हतं. शकतं? याचं हाणामारी समर्थन झाली नाही, ती. मी वाद कुठेही विवाद. समर्थन करत नाहीये. एक मिनिट, मी समर्थन कुठेही करत नाहीये, पण तरी सुद्धा अशा घटना यापूर्वी सुद्धा घडल्या, तर ते सांगून देतोय या सगळ्या याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे या कुठेही समर्थन याचा विषय नाही. पण फक्त मंत्रिमंडळ बदल करायचा अधिकार जो घेतला, तिसरं मला त्यांचं फारच मला कौतुक वाटलं. विधिमंडळाचं फार त्यांनी खूप छान, किती महत्व आहेच आहे विधिमंडळाचं महत्व, ताई, अगदी 100% आहे. पण मग ते विधिमंडळाचं महत्व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कुठे गेलो होतो? 2-3 दुसरी अधिवेशनं व्हायची, त्यावेळी का नाही झालं त्यावेळी त्याच्यामध्ये? आता तुम्ही कोरोना निमित्त काढाल, पण केशवजी. कोरोना नसताना सुद्धा त्यावेळी किती मुख्यमंत्री किती वेळा विधिमंडळात गेले, किती वेळा त्यावेळी मंत्रालयात ते गेले. खरंच येतात तो चर्चेचा विषय, पण तो आज चर्चेचा विषय करायला केशवजी. नको, अडचणीचा विषय मला माहिती आहे तुमच्यासाठी. पण एकूण मंत्र्याचं, लोकप्रतिनिधींचं वर्तन हा चिंतेचा विषय जरूर असेल, तो सुधारणा केल्या पाहिजेत. पण मंत्रिमंडळाचा अधिकार आहे तो तुम्ही घेऊ ना, एवढंच मला कुणीच म्हणणं. घेणार नाही हो. एक विकेट गेली आहे तुमच्या मंत्रिमंडळातली एक विकेट घेतली गेली ना, मग already. तेच सांगतोय, जर चूक असेल तर घेतली. हा 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 ठीक आहे. मला आता 30 सेकंद आहेत फक्त. सुषमाताई तुमच्याकडे, हनुमानजी तुमच्याकडे 30 सेकंद. त्यांनी आता उद्धव साहेबांचं नाव काढलं. उद्धव साहेबांनी कुणालाही जाऊन कॅन्टीन मध्ये मारहाण केलेली नाहीये. विधिमंडळाच्या प्रांगणात जाऊन आदित्य ठाकरेंनी मारहाण केलेली नाहीये. अनिल परबांनी लगेचच फरमान काढलेलं नाही, चला 2-2 हात खेळूया म्हणून, किंवा आमचा एखादा मंत्री लगेचच करोडोच्या बॅगा घेऊन असा त्याचा व्हिडिओ सापडलेला नाही, किंवा आमच्या युवा सेनेच्या प्रमुखाने कुठल्या तरी रेस्ट हाऊस वर जाऊन खिचडी घोटाळ्यात साधं केली. पण प्रतिकात्मक ताई आंदोलन- तुम्ही जे सांगताय ना ज्या लोकांबद्दल, हे काय आभाळातून पडलेलं नाहीये, हे सगळं तुमचं फाइंडिंग आहे. हे फाइंडिंगच तुमचं आहे सगळं ह्या पक्षाचं. कोणच गायकवाड कुठून आले का, आभाळातून आलेत का? महत्वाची गोष्ट अशी, होय, पण उद्धव ठाकरेंचा कंट्रोल होता त्या सगळ्यांवर. आता एकनाथ Direct शिंदेना लोक घाबरत नाहीयेत शेवपेट्या, का? खिचडी एकनाथ घोटाळा, शिंदेना लोक शेवपेट्या घाबरत घोटाळा नाहीयेत का? तोच केला. अहो, मध्ये केशवजी, दुसरं मी केलंच तुमची नाही. बाजू घेते राजे. उभाठ्याने मंत्रिमंडळात अहो, असताना राजे, केशवजी, मी तुमचीच बाजू घेते की तुमच्या मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. कधी नव्हे ती मी तुमच्याबद्दल सहानुभूती आणि तुमची बाजू घेण्याचा प्रयत्न करते. तुम्ही की त्यांच्याबद्दल अरे, सहानुभूती व्यक्त मुख्यमंत्र्यांना करताय कसं की उत्तरं द्यावी लागतात आणि त्यांना कोण द्यावं लागतंय? सावंतांना बाजूला करताय? त्यांच्यापासून सावंताला बाजूला करताय? सावंत आमचे मित्र आहेत, काळजी करू नका. ठीक आहे हनुमानजी, 30 सेकंद, वेळ संपलाय. प्लीज वेळ संपला माझा. आदरणीय केशवजींनी ज्या बबनराव ढाकणे साहेबांचा उल्लेख केला आणि ज्या डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचा उल्लेख केला, ती दोन्ही माणसं आणि त्यांचे वारस आज भारतीय जनता पक्षात आहेत. आणि काँग्रेसच्या काळामध्ये 70,000चा घोटाळा, आदर्शचा घोटाळा जो झाला होता, नाईकांचा घोटाळा जो झाला, हे सगळी माणसं आज भाजपामध्ये आहेत. जे देवेंद्र फडणवीस या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या विधानाबद्दल संतप्त झाले असं केशवजी म्हणतायत, हे साफ खोटं आहे. नितेश राणे असतील, गोपीचंद पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील, जगताप असतील, लांडगे असतील, या सगळ्यांच्या मागे देवेंद्रजींचा वरदहस्त आहे. आणि ही माणसं महाराष्ट्रामध्ये विष कालवत फिरत आहेत. देवेंद्रजींना महाराष्ट्र अशांत का करायचा आहे, हा प्रश्न या निमित्तानं मी उपस्थित करतो. ठीक आहे,
धन्यवाद. तुम्ही बोललात त्याच्याबद्दल, भूमिका मांडली सगळ्यांनी त्याच्याबद्दल, पण एक मात्र आहे, आता राजकारणात इतिहास काढण्याची परिस्थिती राहिली नाही, कारण इतिहासात गेलं की गुंतागुंत अधिक वाढणार आहे. पण या सगळ्या निमित्तानं एक मेसेज तरी देणं गरजेचं आहे की नो नॉनसेन्स चालणार. त्यामुळे आता यापुढे काय कारवाई होते हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, पण महाराष्ट्राचं लक्ष निश्चितपणे आहे की घडतंय काय. प्रेक्षकांचं काय मत आहे बघा. प्रेक्षकांना काय वाटतंय? वादग्रस्तांवर कारवाईनं सरकारची प्रतिमा बदलेल असं वाटतं का प्रेक्षकांना? 35% लोक होय म्हणतायत, 65% लोक नाही म्हणतायत. प्रेक्षकांचा कौल आहे, त्याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही. पण आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या चर्चेत आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.